महाराष्ट्र शासनाने 13 जुलैला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत होती आर्थिक स्वरूपात डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला बांधकाम कामगारांचे। पण आता महाराष्ट्र शासनाने असा GR काढलेला आहे की ती पूर्ण सगळ्या योजना बंद करून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात वाटप करण्याचे ठरले आहे। पहिली ते 7वीला 2,500, 8वी ते 10वी 5,000, 11वी 12वी 10,000, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर 20,000 अशा स्वरूपात लाभ मिळत होता बांधकाम कामगारांना। एक प्रकारे ह्या कामगारांना महाराष्ट्रातील 56 लाख कामगारांना चुना लावला आहे। त्याने त्यांना एक कंत्राटी पद्धत करायची होती। पहिले कंत्राटी पद्धतीमध्ये त्यांनी आता रक्त तपासणी होतं, रक्त तपासणीमध्ये एका कामगाराला 4,000 रुपये असे त्यांच्या घरातून 6 कामगारांना 24,000 रुपये त्यांना मिळत होते। पण त्या रक्ताचा रिपोर्ट पण बोगस येत होता। त्यानंतर त्यांनी ट्रेनिंग दिली RPL नावाची, त्याच्यामध्ये फक्त फोटो काढले आणि त्यांना ट्रेनिंग दिली नाही, काय नाही, त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार केला। म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये त्यांचा पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या निषेधार्थ मंडळाच्या चुना लाव आंदोलन केलं आहे। कामगार अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं निवेदन, तुमची मागणी मंडळाला कामगार मंत्र्यांना पाठवलेली आहे, तुमची मागणी लवकरात लवकर मंजूर होईल। आता जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू आणि कायदेशीर मार्गाने त्याचा अवलंब करू।